श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते. उद्या 14 नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी वैकुंठ चतुर्दशी ही साजरी केली जाणार आहे. वैकुंठ चतुर्दशी हा भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांना समर्पित केलेला एक सुवर्ण आणि पवित्र असा सण आहे. हा दिवस दैवी एकतेचे एक प्रतीक आहे. शैव आणि वैष्णव यांच्यातील सुसंवाद वाढवतो. ही एक दुर्मिळ घटना आहे जिथे भक्त एकाच दिवशी दोन्ही देवांचा सन्मान करतात. समृद्धी, आध्यात्मिक वाढ आणि मुक्तीसाठी यांचे एकत्रित आशीर्वाद घेत असतात. वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस आधी साजरी केली जाते. या दिवशी जो पण व्यक्ती व्रत करून भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची पूजा करतो तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि पुनर्जन्म चक्रातून मुक्ती मिळते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूंकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची भेट होते असं मानलं जातं. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने स्वर्ग प्राप्त होण्यास मदत होते. शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान धर्माचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान धर्म केल्याने 10 यज्ञांसारखे पुण्य मिळते. वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस असा आहे. या दिवशी भगवान शिवाला तुळशीपत्र आणि विष्णूला बेलपत्र अर्पण केले जाते. यावर्षी आलेल्या वैकुंठ चतुर्दशीला एक अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहेत. कारण यावर्षी वैकुंठ चतुर्दशी 3 शुभयोगांमध्ये साजरी केली जाणार आहेत. या दिवशी सिद्धियोग, सर्वार्थ सिद्धियोग आणि रवियोग तयार होत आहे. आणि या योगामध्ये आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या तुम्हाला या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हे एक फूल कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका. हे फूल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करेल. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सामान्य स्त्री पुरुषांसाठी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहे. या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं एखादं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण आपले अगदी 100% प्रयत्न करतो. परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश देखील येत नाही. जर तुम्ही उद्या वैकुंठ चतुर्दशीला हा उपाय जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. सर्व गोष्टी अगदी तुमच्या मनासारख्याच घडतील. तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर तुमची कोणतीही इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर उद्या तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी तुम्ही उद्या सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे.
हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी हा उपाय केला तरीही चालेल। जर तुम्ही घरी हा उपाय करणार असेल तर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असायला हवे, तसेच भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी किंवा बाळकृष्णांची मूर्ती ही तुमच्या देवघरामध्ये असायला हवी। जर तुमच्या देवघरामध्ये या दोनपैकी एक मूर्ती किंवा या दोनही मूर्ती नसेल तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे। तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कमळाचं फूल लागणार आहे। जिथे फूल भंडार असते, जिथे फुलं विकायला असतात, तर तिथे तुम्हाला हे कमळाचं फूल भेटून जाईल। तर तिथे जाऊन तुम्हाला एक कमळाचं फूल जे आहे तर ते आणायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 108 कमळाची फुले सुद्धा घेऊ शकता, परंतु 108 कमळाची फुले ही सर्वांनाच घेणं शक्य होणार नाहीत। ज्यांना शक्य आहे त्यांनी 108 फुलं घ्यायची आहेत आणि नाही तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही एक फूल घेतलं तरीही चालेल। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा थोडंसं कच्चं दूध तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतरनं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत। उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला ते जल शिवलिंगावरती ओम नमः शिवाय असं म्हणत तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर तुम्ही सोबत जाताना एक तुळशीपत्रसुद्धा घेऊन जाऊ शकतात। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव यांना तुळशीपत्र आणि भगवान विष्णू यांना बेलपत्र अर्पण केले जाते। इतर दिवशी असं केलं जात नाही, परंतु वर्षातून एकदाच म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला असे केले जाते। तर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर जे कमळाचं फूल आहे तर ते तुम्हाला हातात घ्यायचं आहे, ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे, मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहेत आणि हे फूल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ते फूल देठासहित असायला हवं, देठ काढून घ्यायचं नाही, देठासहित तुम्हाला ते फूल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। असं म्हटलं जातं की एकदा भगवान विष्णू 108 कमळाच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा करत होते, तेव्हा महादेवाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक कमळाचं फूल गायब केले होते। भगवान विष्णू शिवलिंगावर एक एक करून कमळाची फुले अर्पण करत होते। शेवटी एक फूल कमी होते, मग त्याला वाटले की आपले डोळे देखील कमळासारखे आहेत, म्हणून तो आपला एक डोळा शिवलिंगाला अर्पण करणार होता। तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले आणि प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र अर्पण केले होते आणि ते सुद्धा वैकुंठ चतुर्दशीच्याच दिवशी सुदर्शन चक्र अर्पण केले होते। आणि म्हणून या दिवशी जो पण व्यक्ती भगवान शिव यांना एक कमळाचं फूल अर्पण करतो तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते। तसेच या दिवशी तुम्ही एक कमळाचं फूल हे भगवान विष्णूंना सुद्धा अर्पण करू शकता। भगवान विष्णूंना हे कमळाचं फूल अर्पण करताना तुम्हाला श्री सूक्तमचं पठण हे अवश्य करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा साधा आणि सोपा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।